Hello friends, welcome once again to the session of projection of solids. As you know, we are dealing with different positions of solid, and last lecture we have ended with the position of a solid in the form of a pentagonal prism. Okay, now in the pyramid we will consider the example of an hexagonal pyramid. See, there is a difference between prism and pyramid. Pyramid does have its base in the form of any kind of polygon like triangle, square, pentagon, hexagon, and it is having one apex or vertex, and this apex and vertex is connected to the each and every side of the base of the polygon with the help of slant edges. So these all slant edges form triangular faces by combining with one side of the base of the polygon. म्हणजे त्याचा बेस हा पेंटागॉन हेक्सागोनल पिरॅमिडचं उदाहरण घेतलं तर हेक्सागॉन असतो आणि त्याला एक अपेक्स असतो, शिरोबिंदू असतो. हा शिरोबिंदू हेक्सागॉनच्या सहा बाजूंना सहा तिरप्या कडांनी, त्याला स्लांट एजेस असं आपण म्हणतो, यांनी जोडलेला असतो. आणि ह्या दोन कडा ज्या स्लांट एजेस आणि एक बेसची बाजू हेक्सागॉनची मिळून त्याला ट्रायंग्युलर काय होतात, त्याच्या फेसिस तयार होतात. बरोबर. तर अशा पद्धतीचा हा जो ऑब्जेक्ट आहे याला आपण पिरॅमिड असं म्हणतो. आणि याच्या वेगळ्या वेगळ्या पोझिशन्स कशा पद्धतीने असतील या आपण याच्या आजच्या सेशन मध्ये काय करणार आहोत, स्टडी करणार. तर सर्वात पहिल्यांदा आपण बघूया हेक्सागोनल पिरॅमिड हा कशा पद्धतीचा शेप मध्ये असतो. तर तुम्ही याला पाहिलात तर आता लक्षात येईल की हा जो बेस आहे त्याचा हा बेस इन द फॉर्म ऑफ हेक्सागॉन आहे. याला सहा बाजू आहेत बघा. ही एक, ही दोन, ही तीन, चार, पाच आणि ही शेवटची सहावी. सहा बाजू बेसच्या झाल्यानंतर हा जो वरती मी चिमटीत पकडलेला आहे हा भाग जो आहे याला आपण अपेक्स असं म्हणतो किंवा याचा व्हर्टेक्स असं म्हणतो. आणि हा जो अपेक्स आहे हा या सहा कोपऱ्यांना, म्हणजे बाजूचे सहा कोपरे आहेत किंवा या सहा बाजूंना या स्लांट एजेसनी जोडलेले आहेत. या जे दिसतात तुम्हाला या सगळ्या स्लांट एजेस आहेत. अशा पद्धतीनं या दोन स्लांट एजेस, या दोन बघा तुमच्या समोर मी आता धरतोय, ही एक स्लांट एज ज्याच्यावरून माझं आता बोट फिरते ती एक स्लांट एज बघा. नंतर हा बोट फिरून इथून खाली आला, ही स्लांट एज दुसरी, आणि ही एक बाजू बेसची, असे मिळून हा ट्रायंगल तयार झालेला आहे. असा हा आयसोस्केलस ट्रायंगल आहे. याला ट्रायंग्युलर फेस असं म्हणतात. आयसोस्केलस म्हणजे समद्विभुज, कारण ही बाजू जेवढी आहे स्लांट एज तेवढीच ही असणार आहे. लक्षात येते का? तर असे सहा ट्रायंग्युलर फेसेस याला काय होतात, तयार होतात. आणि या अपेक्स मधून निघणारा आणि बेसच्या सेंटर मधून बाहेर पडणारा जी इमॅजिनरी लाईन आहे त्याला आपण ऍक्सिस ऑफ द पिरॅमिड असं म्हणतो. तर हा सगळ्यात महत्त्वाचा फरक तुम्हाला लक्षात आला पाहिजे आणि याला आपण पिरॅमिड असं म्हणतो. आता ह्या पिरॅमिड मध्ये इथं जर पहिली पोझिशन आपल्याला जर पाहिली तुम्ही तर तुमच्या लक्षात येते का बघा, या पोझिशन मध्ये टॉप व्ह्यू मध्ये हेक्सागॉन दिलेला आहे. म्हणजे हा सॉलिड कसा असायला पाहिजे मित्र, याला बघितल्यानंतर या टॉप व्ह्यू मध्ये आपल्याला कळतंय की टॉप व्ह्यूत हेक्सागॉन आपल्याला दिसतोय. म्हणजे वर्ण बघणाऱ्या माणसाला बेसचा हेक्सागॉन दिसतोय. आणखी एक महत्त्वाची गोष्ट असते पिरॅमिड मध्ये, हा सेंटर म्हणजे अपेक्स आहे त्याचा ओ, आणि ह्या ज्या तिरप्या रेषा तुम्हाला दिसतात ना, ओ ए, ओ बी, ओ सी, ओ डी, ओ ई, ओ एफ, या स्लांट एजेस आहेत. म्हणजे हा सॉलिड जर मी वर्ण बघितला तर ह्या ज्या काही तिरप्या एजेस आहेत, स्लांट एजेस आहेत, ह्या मला सेंटरला कॉन्सन्ट्रेट झाल्यासारख्या दिसतात. म्हणजे टॉप व्ह्यू मध्ये हा शिरोबिंदू हेक्सागॉनच्या मध्ये जाणार बरोबर, आणि त्या शिरोबिंदू पासून निघालेल्या ह्या सगळ्या स्लांट एजेस, म्हणजे ह्या तुम्ही वाचू शकता इथं ओ ए ही एक स्लांट एज आहे, ओ बी आहे, ओ सी आहे, ओ डी, ओ ई आणि ओ एफ अशा पद्धतीनं आहे. तर हा जेव्हा आपण बघतो तेव्हाच आपल्याला लक्षात येतं की हेक्सागॉन शेप आला आणि त्याच्यामध्ये ह्या स्लांट एजेस आल्या, अशा तिरक्या रेषा आतमध्ये आल्या की ओळखायचं की हा पिरॅमिड आहे. बरोबर. आता हा पिरॅमिडचा टॉप व्ह्यू आपण जर बघितला तर लक्षात येईल ही जी पिरॅमिडची बाजू तुम्ही बघितला EF, बरोबर आहे, किंवा ही बाजू जर तुम्ही बघितला BC, बरोबर आहे की, तर ह्या दोन्ही बाजू, या दोन्ही बाजू व्हर्टिकल प्लेनला म्हणजे VP ला पॅरलल आहे. VP ला काय मित्र, पॅरलल आहे. म्हणजे हा सॉलिड आपण जर इमॅजिन केला हातामध्ये घेऊन तर असा विषय आहे. आता इथं ही जी तुमच्या पुढची बाजू दिसते ना मित्र, ही बाजू, या बाजूला आपण BC असं म्हणतो. म्हणजे इथं बघा हा B आहे आणि हा C आहे. बरोबर. म्हणजे इकडं एक कोपरा आला, A B C D E आणि पाठीमागचा F असा आहे. तर हा BC आहे तुमचा, बरोबर आहे ना. तर हा BC आणि BC च्या पाठीमागचा जो आहे तो कोणता आहे तर EF, E आणि F.
ह्या दोन्ही बाजू जर तुम्ही बघितल्या इथं बघा EF आणि BC ह्या दोन्ही बाजू या XY ला पॅरलल आहेत. XY ला पॅरलल आहेत याचा अर्थ व्हर्टिकल प्लेनला त्या पॅरलल झाल्या. काय झाल्या? व्हर्टिकल प्लेनला पॅरलल झाल्या. एक झालं. दुसरी गोष्ट आता ह्या टॉप व्ह्यू मध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या की टॉप व्ह्यू मध्ये काय कळालं 6 बाजू आहेत. 6 बाजू आणि त्यामध्ये आत अशा क्रॉस लाईन्स आलेल्या आहेत म्हणजे हा पिरॅमिड आहे. 6 बाजू आहेत म्हणून हा हेक्सागोनल पिरॅमिड आहे आणि या हेक्सागोनल पिरॅमिडच्या दोन बाजू अनुक्रमे BC आणि EF या XY ला पॅरलल आहेत आणि XY ला पॅरलल आहेत म्हणजेच त्या पर्यायानं व्हर्टिकल प्लेनला पॅरलल आहे. एवढं कळालं आपल्याला इथं. नंतर या व्ह्यूला आपण कोरिलेट केलं वरच्या व्ह्यू मध्ये. या वरचा व्ह्यू म्हणजे त्याचा फ्रंट व्ह्यू आहे मित्र. या फ्रंट व्ह्यूशी आपण कोरिलेट केलं तर तुमच्या लक्षात येईल की फ्रंट व्ह्यूची सुरुवात XY लाईन पासून झालेली आहे. फ्रंट व्ह्यूची सुरुवात काय झालेली आहे? XY लाईन पासून झालेली आहे. याचा अर्थ हा जो हेक्सागोनल पिरॅमिड आहे हा सपशेल असा हॉरिझॉन्टल प्लेन वरती रेस्ट झालेला आहे. खालचा माझा जो हाताचा तळवा आहे ती म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेन आहे मित्र आणि इकडं कुठेतरी मागं व्हर्टिकल प्लेन आहे. व्हर्टिकल प्लेन पासून तो अंतरावरती आहे कारण टॉप व्ह्यू मध्ये हा जो हेक्सागॉन आहे हा हेक्सागॉन XY पासून काही अंतरावर आपण काढलेला आहे. म्हणजे हा सॉलिड कुठल्याही पद्धतीनं व्हर्टिकल प्लेनशी काहीही संबंध ठेवत नाही म्हणजे टच करत नाही. पण तो हॉरिझॉन्टल प्लेनवर आहे. का हॉरिझॉन्टल प्लेनवर आहे असं समजतो आपण? कारण त्याच्या फ्रंट व्ह्यूची सुरुवात XY लाईन पासून झालेली आहे मित्र. म्हणजे तो अशा पद्धतीने रेस्ट झालेला. मग अशा पद्धतीने रेस्ट झाला आणि फ्रंट व्ह्यू मध्ये आपल्याला जर ह्याचा फ्रंट व्ह्यू काढायचा असेल तर पहिल्यांदा आपण टॉप व्ह्यू काढणार आहोत मित्र आणि मग फ्रंट व्ह्यू मध्ये आपण जाणार. मग हा फ्रंट व्ह्यू काढताना या D आणि A पॉइंट पासून आपण वरती गेलो की इथं हा ऍक्सिस इथं वरती घ्यायचा आणि या ऍक्सिस वरती ऍक्सिसची हाईट किती दिलेली असते आपल्याला प्रॉब्लेम मध्ये त्या हाईट वरती इथून डिस्टन्स टाकून इथं O' काय करायचा? प्लॉट करायचा. आणि एकदा O' प्लॉट केल्यानंतर बघा हा A वर चढवायचा इथं A', D वर चढवायचा इथं D', B आणि F एका पाठोपाठ एक पडतात म्हणून दोन्ही पॉइंट इथं आले आणि C आणि E पण दोन्ही एका पॉइंट वरतीच आहे आणि मग हे सगळे एकमेकाला जोडायचे. हे जोडताना हे दिसत असेल तर कंटिन्युअस लाईननं जोडायचं आणि हे दिसत नसेल तर हे डॉटेड लाईननं जोडायचं. यासाठी व्हिजिबिलिटीचा कन्सेप्ट अप्लाय करायला लागतो. आता बघा व्हिजिबिलिटी कशी अप्लाय करायची. हा असा रेस्ट होतं. ही तर आता पोझिशन फायनल झाली की याचा जो बेस आहे हेक्सागॉन हा HP वरती रेस्ट होतोय आणि रेस्ट होत असताना ही बाजू जी आहे BC आपण जी म्हणतो आणि ह्याच्या पाठची जी आहे EF या दोन बाजू बरोबर VP ला कशा आहेत? पॅरलल आहेत. कशा आहेत त्या? VP ला पॅरलल आहेत. तर अशा पद्धतीनं हा सॉलिड इथं रेस्ट होतो. आता टॉप व्ह्यू मध्ये याचा हेक्सागॉन दिसेल आणि हे स्लांट एजेस सगळे एकत्रितरित्या कॉन्सन्ट्रेट झाल्यासारखे दिसतील आणि टॉप व्ह्यू हा XY पासून काही अंतरावरती येईल आणि पहिल्यांदा टॉप व्ह्यू काढायचा. मग फ्रंट व्ह्यू काढत असताना मी सांगितल्या पद्धतीने प्रोसेस वर करायची. सगळे पॉइंट्स वर प्रोजेक्ट करायचे. याला वर प्रोजेक्ट करायचं, याला वर प्रोजेक्ट करायचं, याला करायचं, याला करायचं. आता इथं ह्या ज्या तिरप्या रेषा येतात त्याच्यात व्हिजिबिलिटी कशी अप्लाय होते? आता तुम्ही पाहिलात तर ह्याला समोरून लक्षात येईल तुमच्या हा पॉइंट A आहे त्यामुळे OA तुम्हाला क्लिअर कट दिसतो आहे. OA हा OA मी जो बोट फिरवतोय तो OA आहे. हा OB दिसतोय तुम्हाला. OB कंटिन्युअस आहे. OC कंटिन्युअस आहे लक्षात घ्या आणि OD कंटिन्युअस आहे मित्र. त्यामुळे OA, OB, OC, OD डार्क येणार आहे म्हणून O पासून A डार्क करायचा, O पासून B डार्क करायचा, O पासून C डार्क करायचा, O पासून D डार्क करायचा. म्हणजे थोडक्यात 4 स्लांट एजेस डार्क दिसलेले आहेत म्हणजे किंवा 3 ट्रायंग्युलर फेसेस आपल्याला दिसत आहेत. कोणकोणते ट्रायंग्युलर फेसेस? आता फेस म्हणतो म्हटल्यावर ट्रायंगल आला. A', O', B', B', O', C', O' आणि D' असे 3 ट्रायंग्युलर फेस दिसते. मग मित्रांनो दिसत नाहीत ते 2 दिसत नाहीत. 2 स्लांट एजेस आपल्याला दिसत नाहीत. ती म्हणजे पाठच्या आहेत बरोबर. O' to E' दिसत नाही. पण गंमत काय होती? O' to E' जी दिसत नाही ती बरोबर O' to C' च्या मागे पडते त्यामुळे ती लपली जाते. आणि O' to F' पण दिसत नाही मित्र. पण O' आणि F' सुद्धा या O' B' च्या मागे लपली जाते त्यामुळे तिचं अस्तित्व इथं डॉटेड लाईन मध्ये येत नाही. आणि म्हणून तुम्ही इथं जर बघितलं असाल तर 2 नाव आहेत बघा.
दोन नावामध्ये बी पण आहे आणि एफ पण आहे. इथं पण दोन नाव आहेत, सी पण आहे आणि ई पण आहे. वेअरएज इथं नाव एकच आहे ए डॅश, इथं नाव एकच आहे डी डॅश. अशा पद्धतीनं हा व्ह्यू काय झाला कंप्लीट झाला. म्हणजे ही पोझिशन जी आहे ही पोझिशन नंबर 1 आहे. बेस एज पॅरलल टू व्हीपी. कोणती बेस एज तर बघा ईएफ तरी असेल किंवा बीसी तरी असेल, या दोन्ही पैकी दोन्ही काय आहेत बरोबर व्हीपी ला पॅरलल आहेत. ही कंडिशन नंबर 1. आता कंडिशन नंबर 2 मध्ये तुम्ही ऑब्झर्व केला तर ह्या दोन लाईन पॅरलल टू व्हीपी होत्या. इकडे तुम्ही बघा ही एएफ बघा आणि ही तुम्ही सीडी बघा. एएफ आणि सीडी आता XY ला परपेंडिक्युलर झाल्या, म्हणजेच त्या व्हीपी ला परपेंडिक्युलर झाल्या. कशा झाल्या? व्हीपी ला परपेंडिक्युलर झाल्या. म्हणजे हा सॉलिड असा न राहता तो आता असा फिरला आणि असा झाला. ही बाजू तुम्ही बघायची, ही बाजू ही व्हीपी ला परपेंडिक्युलर झाली आणि ही पण बाजू बघायची त्याच्या अपोजिट बरोबर ही बाजू. ही बाजू जर बघितली तर व्हीपी ला परपेंडिक्युलर झाली. याला नावं देताना आपण या पद्धतीने दिलेत. याला ए दिलाय आपण, याला बी दिलाय, याला सी दिलाय, डी, ई आणि एफ. आता अशा पद्धतीनं सॉलिड आहे जेव्हा बेसच्या हेक्सागॉनच्या दोन बाजू व्हीपी ला परपेंडिक्युलर आहे तेव्हा टॉप व्ह्यू मध्ये हा हेक्सागॉन दिसणार आहे. पण मित्रो हेक्सागॉन असा काढायचा नाहीये, हा उभा हेक्सागॉन आहे. या दोन बाजू उभे आहेत, या दोन बाजू आडव्या आहेत, हे समजून घ्या तुम्ही. आणि मग याला पूर्ण करायचा, याची बाजू तुम्हाला दिलेली असेल, मग त्याच्यामध्ये ह्या स्लांट एजेस सुद्धा दिसणार आहे. ओए, ओबी, ओसी, ओडी, ओई, ओएफ या स्लांट एजेस दिसणार आहेत. आणि मग हा व्ह्यू झाला की हे सगळे पॉइंट XY वर पर्यंत वर प्रोजेक्ट करायचे. आणि हा कसा काढायचा तो आपण आता बघूया. फ्रंट व्ह्यू कसा काढायचा. पिरॅमिडचा टॉप व्ह्यू कंप्लीट झालेला आहे जेव्हा बेसच्या दोन बाजू व्हीपी ला परपेंडिक्युलर. आता तुम्ही बघू शकता ह्याला कशी नावं आपण देतो आहोत. तर याला नावं देताना आपण दोन्हीकडे आपण जर बघितलं तर ह्याला नाव ए दिले. आता ओए ही स्लांट एज दिसते त्यामुळे ओए डार्क करायला पाहिजे, ओबी डार्क करायला पाहिजे, आपल्याला ओसी डार्क करायला पाहिजे. ओके, तर दोनच ट्रायंगल दिसतात आपल्याला आणि तीन स्लांट एजेस ओए, ओबी आणि ओसी डार्क दिसतात. या स्लांट एजेस आहेत. आणि ट्रायंग्युलर फेस म्हणत असाल तर बघा ए ओ बी आणि बी ओ सी एवढे दोनच, हे मी जे बोट फिरवतोय हे दोनच ट्रायंगल तुम्हाला फ्रंट व्ह्यू मध्ये दिसतात. बाकीचे हे सगळे जे आहेत हे ट्रायंगल तुम्हाला दिसत नाहीत. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगतो ही डी पासून ओ दिसत नाही स्लांट एज, ई पासून ओ स्लांट एज दिसत नाही आणि एफ पासून ओ स्लांट एज दिसत नाही. फक्त आता काय होतं याच्यामध्ये, या स्लांट एजच्या बरोबर पाठीमागे तिची मागची स्लांट एज पडते, या स्लांट एजच्या पाठीमागे ही स्लांट एज पडते, या स्लांटच्या पाठीमागे ही पडते. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की ओए च्या पाठीमागे बरोबर ओएफ पडलेला आहे, ओबी च्या पाठीमागे बरोबर ओई पडलेला आहे आणि ओसी च्या पाठीमागे बरोबर ओडी पडलेला आहे. त्यामुळे दिसताना तुम्हाला इथं दोन दोन नावं दिसतात. ओए पण ओएफ पण दिसतो, ओई पण ओबी पण दिसतो आणि ओसी आणि ओडी दिसतो. अशा पद्धतीनं फ्रंट व्ह्यू मध्ये दोन ट्रायंगलच दिसतात. याला बघितलात तर इथं तीन ट्रायंगल दिसत होते, इथं मात्र दोन ट्रायंगल दिसतात. तर अशा पद्धतीने ही 2 नंबरची पोझिशन आहे ज्याच्यामध्ये बेस एज जी आहे 2 नंबर कंडिशन, बेस एज परपेंडिक्युलर टू व्हीपी झाली. आणि हेक्सागोनल पिरॅमिड असल्यामुळे दोन एज या परपेंडिक्युलर टू व्हीपी होतात. समजलं? ओके. तिसरी कंडिशन आहे बेस एज इन्क्लाइन टू व्हीपी. आता तुम्ही याच्यामध्ये बघितलं थर्ड कंडिशनला, तर थर्ड कंडिशन मध्ये इथं तुम्ही पाहिला तर बीसी एज आहे, बीसी एज इथं बघा अँगल इथं दिलेला आहे आणि हा अँगल मित्र हो व्हर्टिकल प्लेनला केलेला अँगल आहे. त्यामुळे ह्याला नोटेशन आपण फाय वापरतो आणि हॉरिझॉन्टल प्लेनला केलेल्या अँगलला आपण थीटा वापरतो. आणि त्यामुळे इथं जी पोझिशन आहे याच्यामध्ये फाय मेन्शन केलेलं. आता हा बीसी इन्क्लाइन झालेला आहे म्हणजे 6 बाजूपैकी एक बाजू इन्क्लाइन टू एचपी झाली. टॉप व्ह्यू मध्ये तर हेक्सागॉन आहे असं दिसणार आहे. त्याच्यामध्ये ओए पासून ओएफ पर्यंतच्या ह्या ज्या स्लांट एजेस आहेत त्या सगळ्या एकत्रित एकवटणार आहेत. ओ या बिंदूला अपेक्स म्हणतात त्याला किंवा व्हर्टेक्स असं म्हणतात. अशा पद्धतीने हा टॉप व्ह्यू पूर्ण होणार. आणि हा फ्रंट व्ह्यू काढण्यासाठी हा ए XY पर्यंत न्यायचा, ए डॅश झाला, एफ न्यायचा एफ डॅश, बी न्यायचा बी डॅश, सी न्यायचा सी डॅश, डी न्यायचा डी डॅश आणि ई न्यायचा ई डॅश. आता तुमच्या लक्षात येईल की हे ऑब्जेक्ट हातात न घेता सुद्धा याला कशी विजिबिलिटी अप्लाय करायची. तर तुम्ही समजायचं ऑब्झर्वर इथून इकडे बघतोय वर असा, असा एरो असा वर बघतोय असं म्हणायचं. मग त्याच्या जवळ कोण कोण आहे बघा.
त्याच्या जवळ बघा त्याला ओ ए जवळ आहे म्हणजे ओ ए दिसणार, त्यामुळे ओ ए डार्क करायची. बी तर एकदम जवळ आहे, सगळ्यात जवळ बी आहे, त्यामुळे बी ओ डार्क करायची. सी जवळ आहे, सी ओ डार्क करायचा. डी थोडासा लांब आहे पण दिसतो त्याला, त्यामुळे डी ओ डार्क करायचा. आता एफ इकडनं बघणाऱ्या माणसाला एफ हा दिसणार नाही आणि ई दिसणार नाही, त्यामुळे एफ टू ओ डॉटेड येणार, हा डॉटेड आला बघा, आणि ओ टू ई पण काय येणार, डॉटेड येणार. तर मित्र नुसतं ती पोझिशन बघून सुद्धा टॉप व्ह्यू मधले आपण काढू शकतो. ही अशी पोझिशन आहे, हा जो आहे हा तुम्हाला इन्क्लाइन दिलेला आहे, तर तो असा दिलेला आहे थोडक्यात असा. मग बघा तुम्हाला हे सगळं दिसतंय बरोबर, आणि दोन फक्त दिसत नाहीत त्या पाठीमागच्या, म्हणजे तुम्ही याला नावं दिलेली आहेत त्या पद्धतीने आपण जावे. ए बघा आता या पोझिशन मध्ये ओ ए दिसा लागलाय, ओबी दिसा लागलाय, ओसी दिसा लागलाय, ओडी दिसा लागलाय. हा दिसतो बरं का ओडी, बघा बोट फिरवा लागले मी ओडी. फक्त ओई आणि ओएफ दिसत नाही, तो फक्त डॉटेड त्याच्यामध्ये येणार आहे. अशा पद्धतीने मित्र आपल्याला या केसमध्ये दोनच दिसत नाहीत लाईन, बाकी सगळ्या दिसतात. आणि ट्रायंग्युलर फेसेस जर तुम्ही बघितला तर तीन ट्रायंग्युलर फेसेस असतात. एक हा AOB, BOC आणि COD असे तीन ट्रायंग्युलर फेसेस आपल्याला यामध्ये दिसतात. तर अशा पद्धतीनं ही तिसरी पोझिशन आहे मित्रांनो, जेव्हा बेसची एज जी आहे ती इन्क्लाइन टू काय झालेली आहे, VP झालेली आहे, तिचा अँगल आहे फाय. दिस इज द थर्ड कंडिशन. आता चौथ्या कंडिशन मध्ये तुम्ही जर याला ऑब्झर्व केला तर ही कंडिशन आणि ही कंडिशन ऍब्सोल्युटली सेमच आहे, पण याला डिफाइन करण्याची पद्धत वेगळी वेगळी आहे मित्र. याला डिफाइन कसं केलाय की बेसची एक एज किंवा दोन एज म्हणूया हेक्सागोनल असल्यामुळं CDA आणि AF इथं परपेंडिक्युलर टू VP होते. इथं जर तुम्ही बघितला तर तसंच आहे, AF आणि CD परपेंडिक्युलर टू VP आहे, पण इथं काय म्हणते की ह्या ज्या दोन बाजू आहेत बेसच्या दुसऱ्या O2D आणि O2F या आहेत इक्वली इन्क्लाइन टू VP. आता तुमच्या लक्षात येते काय मित्र, बघा याला मी असा ठेवला तर ही जी बाजू आहे हिची ही बाजू आणि ही बाजू, ह्या पुढच्या तुम्हाला दिसणाऱ्या दर्शनी दोन कोपरे असे आहेत, या दोन बाजू आहेत या इक्वली इन्क्लाइन टू VPच असणार आहे. किंवा याच्या बरोबर अपोजिटच्या दोन बाजू ज्या आहेत तर त्या सुद्धा म्हणजे मित्र हो या बाजू सुद्धा इक्वली इन्क्लाइन टू VPच असणार. आता यानं स्टेटमेंट मध्ये फक्त सॉलिडची पोझिशन डिफाइन करण्यामध्ये फरक झाला, बाकी टॉप व्ह्यूत काय बदल नाही, फ्रंट व्ह्यूत काय बदल नाही. फक्त इथं शब्द त्यानं वापरला की बेसची एज परपेंडिक्युलर टू VP आहे आणि इथं तो म्हणतो बेसची एज इक्वली इन्क्लाइन टू VP आहे मित्र. त्यामुळं टॉप व्ह्यू मध्ये आहे असंच टॉप व्ह्यू याच्यासारखाच इथं आला, त्यामुळे फ्रंट व्ह्यू पण असाच राहतो. कारण या पोझिशन मध्ये सॉलिड रेस्ट होत असेल तर मित्र हो दोनच ट्रायंगल दिसतात आपल्याला. हा एक पूर्ण ट्रायंगल मी बोट फिरवत येतो आणि हा एक दुसरा ट्रायंगल, हे दोनच ट्रायंगल आपल्याला मित्र हो काय होणार आहे, विजिबल होणार आहे. मग तुम्ही नाव ह्याला A देत असाल तर ह्याला A दिलंय आपण, AOB तुम्हाला दिसणार, BOC दिसणार, बाकी COD दिसत नाही बरोबर, म्हणजे OD दिसत नाही, OE दिसत नाही, OF दिसत नाही. त्यामुळे OD OE OF आपल्याला दिसत नाही. पण गंमत काय होते, D जो आहे तो लपतो C च्या पाठीमागे बरोबर आहे. तो जो D आहे हे बघा, D आहे तो C च्या पाठीमागे लपला. B जो आहे बरोबर आहे की हा B, तर हा लपला E च्या मागे आणि हा सॉरी E लपला B च्या मागे आणि हा F लपला A च्या मागे आणि इथं D लपला C च्या मागे. त्यामुळे हा ट्रायंगल दोनच तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतात. त्यामुळे हा टॉप व्ह्यू काढायचा, टॉप व्ह्यू वरचे हे सगळे पॉइंट्स इथं XY पर्यंत न्यायचे सगळे 6 पॉइंट्स आणि मग इथून इथं ऍक्सिसची हाईट टाकायची. आता इथं ऍक्सिस पण मोजलाय बघा, इथं ऍक्सिस असतो ऍक्च्युअली OP, पण त्याला पण ओव्हरलॅप केलं. त्या कशानं तर OB नं ओव्हरलॅप केलं आणि ह्याच OB नं या OE ला पण ओव्हरलॅप केलं. त्यामुळे इथं ऍक्सिस दाखवत नाही, इथं स्कोप आहे ऍक्सिस दाखवायला, त्यामुळे इथं ऍक्सिस आला, इथं परत ऍक्सिस ओव्हरलॅप झाला, इथं मात्र ऍक्सिस सेपरेटली विजिबल होतो, त्यामुळे तो इथं विजिबल झाला. त्यामुळे जिथं ऍक्सिस दिसतो त्या ठिकाणी आपण ऍक्सिस कंपल्सरी मित्र दाखवायला पाहिजे आणि जिथं ओव्हरलॅप होतो तिथं तो काय करायचा, दाखवायचा नाही. अशा पद्धतीनं सॉलिड्स मधल्या पिरॅमिड्सच्या ज्या पोझिशन्स आपण बघितल्या त्याच्यामध्ये पहिल्यांदा एज ऑफ बेस पॅरलल टू VP, दुसऱ्यांदा एज ऑफ बेस परपेंडिक्युलर टू VP, तिसऱ्या केसमध्ये एज ऑफ बेस इन्क्लाइन टू VP आणि चौथ्या केसमध्ये एजेस ऑफ बेस इक्वली इन्क्लाइन टू VP. इन्क्लाइन टू VP आणि इक्वली इन्क्लाइन टू VP हा फरक त्याच्यामध्ये प्रामुख्याने आलेला आहे मित्र. आणि हा सॉलिड हातात न घेता मित्र नुसतं रीडिंग मध्ये
प्रॉब्लेमचं स्टेटमेंट वाचले की आपल्याला कळायला पाहिजे की सॉलिड कशा पद्धतीने रेस्ट होतो, त्याचा कोणता व्ह्यू पहिल्यांदा काढायला पाहिजे आणि तो व्ह्यू काढल्यानंतर त्याचा उरलेला व्ह्यू कसा त्या व्ह्यूवरनं प्रोजेक्ट करायचा आणि त्या उरलेल्या व्ह्यूसाठी व्हिजिबिलिटी कशी लावायची आपल्याला त्याच्यानुसार समजलं पाहिजे आणि मग ते ड्रॉ करायला पाहिजे. मला वाटतंय सॉलिड्समध्ये प्रिझम आणि पिरॅमिडच्या या सगळ्या पोझिशन्स आता जवळपास आपण डिस्कस केलेल्या आहेत. तुम्ही याच्यावरती परत विचार करून पहिल्यांदा तो व्ह्यू काढून टॉप व्ह्यू त्याच्यावरनं फ्रंट व्ह्यू काढायचा आहे. एक इमॅजिनरी साईज तुम्ही घेऊ शकता. साईड ऑफ हेक्झागॉन तुम्ही 50 घेऊ शकता, हाईट ऑफ ॲक्सिस 100 घेऊ शकता आणि हे घेऊन तुम्ही या सगळ्या पोझिशन्स रिड्रॉ करायचा प्रयत्न करा. ओके, ॲज अ होमवर्क. थँक्यू.